स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी शाळेमध्ये आलेल्या 8वीतील विद्यार्थिनीचे अपहरण करणाऱ्या तरुणाला फौजदार चावडी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने 24 तासांच्या आतमध्ये ताब्यात घेतले. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी सोलापूर शहरातील शाळेत आलेल्या इयत्ता 8वीतील मुलीचे अपहरण करणाऱ्या तरुणाला फौजदार चावडी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने कराड येथून ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी 24 तासात त्या मुलीसह तरुणाला शोधले. सिद्धराम बुक्का, राहणार कुंभारी, तालुका दक्षिण सोलापूर असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. अल्पवयीन मुलीचे कुटुंबीय कुंभारी येथे राहायला असताना संशयित सिद्धरामची त्या मुलीशी ओळख झाली होती. काही महिन्यांपूर्वी मुलीचे कुटुंबीय हत्तूर येथे राहायला गेले होते. दरम्यान 15 ऑगस्ट रोजी शाळेतील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी ती मुलगी सकाळी 6:30 वाजता घरातून बाहेर पडली होती. 11:30 वाजल्यानंतरही मुलगी घरी न आल्याने तिच्या आईने इतरत्र शोध घेतला. मैत्रिणींकडे विचारपूस केली, परंतु मुलगी सापडली नाही. त्यानंतर मुलीच्या आईने फौजदार चावडी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी शाळा ते सोलापूर एसटी स्टँड या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज पडताळले. त्यावेळी एक तरुण दुचाकीवरून अल्पवयीन मुलीला मोहोळच्या दिशेने घेऊन जात असल्याचे दिसले. पोलिसांनी पाठलाग केला व मोहोळ बस स्टँडवर चौकशी केली. दुचाकी मोहोळमध्ये लावून तो तरुण एसटीने कराडला गेल्याची माहिती मिळाली. फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांचे पथक कराडच्या दिशेने रवाना झाले. पोलिसांनी कराड येथून दोघांनाही सोलापुरात आणले. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत, पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक सतीश बावणे यांच्या नेतृत्वातील पोलीस अंमलदार आयाज बागलकोटे, अमोल खरटमल, सूरज सोनवलकर, अमोल पवार यांच्या पथकाने पार पाडली.